जातीयवादातून नांदेडमध्ये सक्षम ताटे या 20 वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे झालेली हत्या आणि त्याच्या हत्येनंतर त्याच्या प्रेयसीनं त्याच्याच मृतदेहाशी केलेलं लग्न हे प्रकरण राज्यात प्रचंड तापले। सक्षम ताटे याचं आचल मामिडवार यांचे गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। सक्षम आणि आचलच्या घरच्यांचेही चांगले संबंध होते, पण तो दुसऱ्या जातीचा असल्यानं या मुलीच्या वडील आणि भावानंच सक्षमवरती 3 गोळ्या झाडून डोक्यात फरशी घालत दगडाने ठेचून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। या हत्येनंतर आचलचा सक्षमच्या पार्थिवाशी लग्न करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। माहितीनुसार सक्षम आणि मामिडवार दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते। सक्षम काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला होता। त्याच्यावरती एमपीडीची कारवाई करण्यात आली होती, पण महत्त्वाचं म्हणजे ही कारवाई आचलनं दाखल केलेल्या गुन्ह्यात करण्यात आली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे सक्षमची जी ही हत्या झाली त्या हत्येसाठी एका पोलीस कर्मचाऱ्यानेच आचलच्या भावाला डिवोर्सल्याचंही समोर आले। हे प्रकरण नेमकं काय होतं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, प्रेम प्रकरणाची सुरुवात ते सक्षमची हत्या या संपूर्ण घटनाक्रम पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय सकाळ। आचल मामेडवारच्या म्हणण्यानुसार तिचे दोन्ही भाऊ साहिल आणि हिमेश या दोघांचा सक्षम हा चांगला मित्र होता। सक्षम नेहमी आचलच्या घरी यायचा, त्यातूनच 3 वर्षांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते। त्यावेळी सक्षम आणि आचल हे दोघेही 16-17 वर्षांचे होते। सक्षम आणि आचलचे वडील गजानन मामेडवार या दोघांचेही चांगले संबंध होते। आचलच्या वडिलांचा आणि सक्षमचा जयंतीला एकत्र डान्स करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यात आचल सुद्धा व्हिडिओमध्ये नाचताना पाहायला मिळते। आचलच्या म्हणण्यानुसार तिच्या वडिलांचा म्हणजेच गजानन मामेडवार यांचा 2 नंबरचा व्यवसाय होता, पत्त्यांचा क्लब होता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा त्यांची राहिलेली आहे। त्यामुळे पोलिसांशी देखील त्यांची चांगली ओळख होती। अशात वर्षभरापूर्वीच सक्षम आणि आचलच्या प्रेमसंबंधांविषयी कुटुंबाला माहिती मिळाली। त्यानंतर आचलवरती दबाव टाकायला सुरुवात केली गेली। त्याचा नाच सोड, नाहीतर त्याला मारून टाकेल अशी धमकी तिला देत होते। यातच वर्षभरापूर्वी वडील आणि भावांनी दबाव टाकला, धमक्या दिला आणि सक्षम विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल कर, तक्रार दे असा दबाव आचलवरती टाकला गेला। गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ अशा धमक्या आणि ब्लॅकमेल आचलला केलं गेलं होतं। एवढंच नाही, आचलच्या म्हणण्यानुसार तिला शस्त्रांचा धाकही दाखवत होते। त्यामुळेच आचलनं या भीतीपोटी अल्पवयीन असताना तिनं सक्षम विरोधात विनयभंगाची बलात्काराची तक्रार दाखल केली होती। त्यामुळे सक्षमवरती पॉस्कोचा गुन्हाही दाखल झाला होता। पण आचलला 18 वर्ष पूर्ण होताच ती स्वतः कोर्टामध्ये गेली आणि न्यायालयामध्ये जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिल्याचं आचलनं सांगितलं। आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही, शांत बसणार। आणि त्या टाइमला मला त्यांनी पॉस्कोची केस टाकायला लावली होती, म्हणजे माझा रेप केला वगैरे, माझा विनयभंग केला, माझा पाठलाग करायचा, मला शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे। आणि त्या टाइमला नेमकं मला 18 कंप्लीट होण्यासाठी 15-20 दिवस बाकी होते आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची, तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकू घातली। मग काही दिवसांनी जेव्हा माझा 18 कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ते केस मागे घेऊन आली होती। आचलच्या म्हणण्यानुसार त्याच गुन्ह्यात सक्षमवरती एमपीडीची कारवाई झाली होती। 3 वर्षात कुटुंबांनी तिला खूप दबाव टाकला होता, खूप वेळा मारहाण करण्यात आली होती, पण सक्षम पळून जायला तयार नव्हता। त्याचं म्हणणं होतं की तुझ्या वडिलांची मी खूप इज्जत करतो, त्यांची समजूत काढूनच, त्यांचा होकार मिळवूनच तुला मी घेऊन जाईन आणि तुझ्याशी लग्न करेल असं सक्षम आचलला नेहमी म्हणायचा। म्हणले पण चल मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, पण तू असं बोलायचं की नाही आचल, तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना मनवून तुला न्यायचं आहे। अशाच 27 तारखेला घटनेच्या दिवशी सकाळी आचलचा लहान भाऊ तिला म्हणाला, पोलीस स्टेशनला चल आणि सक्षमवरती गुन्हा दाखल कर। सक्षम विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बळजबरी तो करत होता, पण आचलनं तक्रार दिली नाही। सर्व पोलिसांसमोरही तिने सांगितलं की सक्षमवरती गुन्हा दाखल मी करणार नाही। तेव्हा एक पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार आचलच्या लहान भावाला म्हणाला, रोज मारामारी करून इथं येतोस, त्यापेक्षा तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मारून ये असं बोलून त्या कर्मचाऱ्यानं आचलच्या भावाला भडकवलं। त्यानंतर आचलच्या म्हणण्यानुसार माझा भाऊ बोलला त्याला मारूनच इथं येतो। त्यानंतर आचलनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी संध्याकाळी तिचे कुटुंब तिला देवदर्शनाला जायचं असं म्हणत तिला परभणी जिल्ह्यातील मानवत इथं तिच्या आईच्या माहेरी घेऊन गेले। त्यावेळी तिथे वडील आणि भाऊ दोघे सोबत त्यांच्या नव्हते। आई, काका, काकू आणि ती अशी 4 जणच गेले होते। तिथे अचानक पोलीस आले, तिथे दोन्ही तिचे भाऊ आणि वडील सुद्धा आले। आचलला काही क्षण काहीच कळलं नाही नेमकं काय होते।
तिला सांगितलं गेलं की सक्षमला 2-3 टाके लागलेत आणि तो हॉस्पिटलला आहे. तिथून सगळेजण नंतर नांदेडला आले. आचलच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी सुद्धा तिला काहीच सांगितलं नाही. पण जेव्हा तिनं पोलिसांच्या टेबलवरती पडलेले सक्षमचे फोटो पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. सक्षमच्या आईच्या म्हणण्यानुसार घटनेच्या दिवशी त्यांचा दुसरा मुलगा शिवम याचा फोन आला. त्यानं सांगितलं की घरी हिमेश मामडीवार व त्याचे सोबत सोमेश सुभाष लखे, वेदांत अशोक कुंडेदर आणि इतर 2-3 जण घरी आले. त्याने सक्षम विषयी विचारलं तेव्हा सक्षम घरी नव्हता. त्यांना तिच्या भावाला वाटले की एखाद्या कामानिमित्त ते लोक आले असतील. त्यानंतर शिवमनं संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास पुन्हा फोन केला आणि कळवलं की आई सक्षम भाऊला मिलिंदनगर येथील वाळू कचरू जोंधळे यांच्या घरासमोर गजानन मामडीवार, साहिल मामिडवार आणि हिमेश मामिडवार यांनी मारहाण केली आहे, तू लवकर ये. असं कळल्यानंतर सक्षमची आई लगेच मिलिंदनगर येथे जाऊन पाहिलं तेव्हा सक्षम जखमी अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागून डोक्यातून मेंदू बाहेर पडला होता. बाजूला फरशीचा तुकडा रक्तानं भरलेला होता. त्याच्या कपाळावरती बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम होती. गोळीच्या पुंगळ्या देखील आसपास पडलेल्या होत्या. यानंतर तिथं पोलीस आले आणि ॲम्ब्युलन्सनं सक्षमला घेऊन गेले. पण सक्षमचा इतक्या भीषण हल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. या घटनेनं सक्षमच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्या दिवशी नाही भेटली ती. आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो. तेव्हा आचल तिथे भेटली आम्हाला. मी पोलीसच्या ताब्यात असतानाही तिनं माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्यासोबतच येईल आणि मी तिला माझ्यासोबत घेऊन आले. ताई आता ती म्हणजे घरदार सोडून ती तुमच्या इथं आलेली, काय तुमची भावना, घरदारचा सांभाळ कसं तिच्याकडं? जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करल आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही, माझा सक्षम मानल, तिला मुलाचाच अधिकार देईल. म्हणजे तिच्यात तुम्ही सक्षमला पाहताय? सक्षमला पाहिजे मी तिच्यात. असंही मला मुलगी नाही तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करल. आयुष्यभर प्रेम करल. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करल. तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार. या प्रकरणी आता पोलिसांनी गजानन मामिडवार आणि आचलचे दोन्ही भाऊ यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय. त्यांना अटकही केली. पण त्याच्या वडील आणि भावांनी हत्या केल्यानंतर सक्षमची प्रेयसी आचल सक्षमच्या कुटुंबांसोबत आहे. सक्षमच्या मृतदेह जेव्हा घरी आणला तेव्हा आचलनं फोडलेला टाहो अंगावरती काटा आणणारा होता. ज्याच्यावरती प्रेम होतं त्याचीच आपल्या घरच्यांनी हत्या केली. त्यानंतर तिनं सक्षमची साथ मेल्यानंतरही सोडणार नाही असं म्हणत त्याच्या मृतदेहाशी लग्न लावलं. एवढंच नाही, सक्षमचे मारेकरी जरी माझे घरचे असले तरी त्यांनी जातीच्या रागातून ही हत्या केली आहे, त्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. एवढंच नाही, तो नाही तर मी त्याची साथ सोडणार नाही. त्याच्या घरच्यांसोबत मी कायम राहील. माझ्या प्रेमामुळे त्याचा जीव गेलाय, त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाची साथ मी कधीच सोडणार नाही अशी भूमिका आचलनं घेतली आहे. मला माझी काहीच भीती नाही हो. आता मी ज्याच्यासाठी जगत होते तेच नाही राहिला. मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या, कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटून येऊ शकतो. तो मला बोलला होता की 15-20 दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल. तर बस सक्षमच्या फॅमिलीला काही नाही व्हायला पाहिजे. तू या केस मधली मुख्य साक्षीदार आहे, शेवटपर्यंत तू ठाम राहशील का? कारण एकदम ठाम राहील. मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे. मागणी बस यांना एकदम कडक शिक्षा व्हायला पाहिजे. फाशीच होऊ द्या यांना. दरम्यान सक्षमच्या हत्येनंतर त्याचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, परंतु त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा आचलला सक्षमसारखा सांभाळण्याचा निर्णय घेतलाय. मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करल आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही, माझा सक्षम मानल, तिला मुलाचाच अधिकार देईल. म्हणजे तिच्यात तुम्ही सक्षमला पाहताय? सक्षमला पाहिजे मी तिच्यात. असंही मला मुलगी नाही तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करल. आयुष्यभर प्रेम करल. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करल. तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार. आता या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांनी पीडितेच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतलाय.
त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतं हे पाहावं लागेल. परंतु या घटनेनं पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशामध्ये सुरू असलेल्या जाती व्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.